नमस्कार. मी प्रशांत आगवेकर कुलकर्णी. मराठी शेअर मार्केटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. माझ्या मित्रांनो, गृहिणींनो, वडीलधाऱ्या लोकांनो, आज मी 15 दिवसाच्या मागं बरोबर व्हिडिओ शूट केला होता की त्या मागच्या एपिसोडमध्ये मी सांगितलं होतं की सगळे स्टॉक आणि स्टॉकची संदर्भातली माहिती. त्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला असं सांगितलं होतं की प्रत्येक सेक्टर वाईज स्टॉक आणि वैयक्तिक स्टॉक ह्याची मी तुम्हाला वैयक्तिक माहिती देणार आहे. त्यावर मी कुठले कुठले स्टॉक सांगितले होते: प्रेफर्ड स्टॉक, लार्ज कॅप स्टॉक, मिड कॅप स्टॉक, स्मॉल कॅप स्टॉक, इन्कम स्टॉक, ग्रोथ स्टॉक, ही सगळ्याची माहिती तुम्हाला मी सिस्टमॅटिकली ग्राफिकलच्या मोडमधनं सांगितली होती. आज पण मी तुम्हाला त्यातला पहिला प्रकार जो आहे प्रेफर्ड स्टॉक आणि आपले रेग्युलर कॉमन स्टॉक, ह्यात सगळ्यातली माहिती बाय फर्गेशन टेबलचं कम्पॅरिझन करून मी तुम्हाला व्यवस्थित सगळी आज सांगणार आहे. हा एक पार्ट झाला. दुसरा विषय त्याच्यामध्ये, मी ज्या वेळेला आज तो व्हिडिओ मी पहिल्यांदा इंग्लिशमध्ये त्याच्या नोट्स केल्या आणि त्या ट्रान्सलेट केल्या गुगल ट्रान्सलेटला. त्याच्यानंतर त्यातल्या काही ट्रान्सलेशनचा शब्दोच्चार जो आहे तो थोडासा प्लस मायनस झालेला आहे, इकडे इकडे झालेला आहे. कारण अगदी तंतोतंत आपली मराठी भाषा आणि इंग्लिश भाषा शब्दशः असे शब्द येत नाहीत किंवा वाक्य टू वाक्य येत नाही. त्यामुळे मित्रांनो, गृहिणींनो, तेवढं मला मोठ्या मनानं समजून घ्या. मी आता तुम्हाला पुढची क्लिप जी दाखवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी इन डिटेलमध्ये प्रेफरन्स स्टॉक आणि रेग्युलर आपण जे कॉमन स्टॉक शेअर मार्केटमध्ये घेतोय त्याचं कंपॅरिझन आणि प्रेफर्ड स्टॉकमध्ये चांगलं काय आहे, वाईट काय आहे, कॉमन स्टॉकमध्ये चांगलं काय आहे, वाईट काय आहे, याचं एक कंपॅरिझन टेबल दाखवणार आहे. अशा पद्धतीने आज आपण चालू करतोय प्रेफर्ड स्टॉक. मित्रांनो, आत्ताच मी तुम्हाला जसं बोललो, कॉमन स्टॉक विरुद्ध प्रेफर्ड स्टॉक म्हणजे काय, इथे छोटस मी फक्त अजून आपल्याला पुढे पुढे वाचत जायचं आहे. फक्त माझी सर्वांना एक हात जोडून नम्र विनंती आहे, कृपया स्वतःचं नोटबुक आणि पेन, वही पेन कृपया घेऊन बसा. इथून पुढचे सगळे एपिसोड हे अत्यंत इम्पॉर्टंट होणार आहेत की ही माहिती तुम्हाला इतकी डीप मध्ये कोणीही भारतामध्ये सांगणार नाही. मी स्वतः माझ्यावर कॉन्फिडंट आहे. त्यामुळे माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे की कृपया वही पेन घेऊन बसा. आता दोन स्टॉक मधली माहिती सांगतो, कॉमन स्टॉक आणि प्रेफर्ड स्टॉक. कॉमन स्टॉक म्हणजे आपण जे रेग्युलर घेतो ते, आणि प्रेफर्ड स्टॉक म्हणजे स्पेसिफिक लोकांना मिळतात ते. याची आता मी पुढे पुढे जाऊन माहिती देणार आहे. इथं मी छोटासा ग्राफ काढलाय, कॉमन स्टॉक आणि प्रेफर्ड स्टॉक. आता कॉमन स्टॉक म्हणजे मराठीमध्ये त्याचा अर्थ काय येतो, मी तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे मी मॅक्झिमम जितकं जास्तीत जास्त मराठीमध्ये ट्रान्सलेट करता येईल तितकं प्रयत्न केलाय. सामान्य स्टॉक विरुद्ध पसंतीचा स्टॉक. कॉमन स्टॉक म्हणजे काय, कॉमन म्हणजे सामान्य आणि प्रेफर्ड म्हणजे पसंतीचा किंवा प्राधान्याने घेतला जाणारा. तर यातला आपण आता फरक समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गुंतवणूकदारासाठी किंवा ट्रेडरसाठी, आता तुम्ही ट्रेडर होऊ शकता, गुंतवणूकदार होऊ शकता, की ज्यांना तुम्हाला ह्याचा गायडन्स देणं म्हणजे मार्गदर्शन करणं हे आवश्यक आहे, की जे कुठेही मिळत नाही. सामान्य स्टॉक बद्दल मिळते, कॉमन स्टॉक बद्दल मिळते, पण प्रेफर्ड स्टॉक वगैरे हे आता फर्स्ट टाइम तुम्ही ऐकत असतील बरीचशी लोक आयुष्यामध्ये. तर आता सामान्य स्टॉक विरुद्ध पसंतीचा स्टॉक म्हणजे काय आहे, हे जे फोटो पण मित्रांनो माझ्या काढून घेत चला बरं काय. जर कोणाला लिहायला जमलं नाही, मी जरा थोडस जलद गतीने सांगत असेल तर प्रत्येकानं ज्यावेळेला ते व्हिडिओ येतोय तुमच्या समोर त्यावेळी त्याचे फोटो स्नॅपशॉट काढून ठेवा. मी प्रत्येकाचा थोडा थोडा वेळ थांबलेलो आहे. तर सामान्य स्टॉक विरुद्ध पसंतीचा स्टॉक म्हणजे काय, आणि मी कोणत्या मध्ये म्हणजे यातल्या कुठल्या स्टॉक मध्ये मी गुंतवणूक करावी, हा लेख मी जो लिहिलेला आहे तो सामान्य स्टॉक विरुद्ध पसंतीचा स्टॉक यातील गुंतागुंत एक्सप्लोर करतो. म्हणजे काय करतो, अधोरेखित करतो. गुंतवणूकदारांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी सर्वसमावेशक तुलना प्रदान करतो. आता तुम्ही नवशिक्या गुंतवणूकदार असाल किंवा तुमचा पोर्टफोलिओ म्हणजे तुम्ही एक्झिस्टिंग म्हणजे आता चालू ट्रेडर असाल किंवा चालू इन्व्हेस्टर असाल, तर यात कसं आहे, वैविध्य, नवीन नवीन फॅसिलिटीज, नवीन नवीन तुम्हाला काहीतरी त्यात ऐकायला बघायला मिळेल. आणि सामान्य आणि पसंतीच्या स्टॉक मधील मुख्य फरक तुम्हाला समजून घेता येईल. म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला इतकं सोपं पडेल की तुमच्या लक्षात येईल की अरे आपल्याला एक्झॅक्टली काय करायला पाहिजे आणि एक्झॅक्ट काय करायचं. आता
घेऊया आपण सामान्य साठा म्हणजे कॉमन स्टॉक. आता इथे काय दिले मी, कॉमन स्टॉक हे सर्वात सामान्य प्रकारचे शेअर्स आहेत जे गुंतवणूकदार कंपनीत इक्विटी खरेदी करताना, इक्विटी म्हणजे स्टॉक किंवा शेअर्स खरेदी करताना खरेदी करतात. एक सामान्य शेअर होल्डर म्हणून तुम्ही मूलतः म्हणजे मूळ मूळ बेसिक्स तुम्ही मूलतः कंपनीचे आंशिक मालक बनता. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या माणसाची, एखाद्या व्यक्तीची, एखाद्या कंपनीची मल्टी करोडची कंपनी आहे, त्यात समजा तुमचा 100 रुपयाचा शेअर असला किंवा 10 रुपयाचा असला तरी तुम्ही मूळतः तुम्ही कंपनीचे आंशिक मालक म्हणजे पार्शियली मालक किंवा मार्जिनली मालक असता. तुमच्या मालकीच्या समभागांच्या संख्येच्या प्रमाणात मालकीचे प्रमाण म्हणजे मी आता जसं तुम्हाला म्हटलो की समजा तुम्ही एखादी कंपनी 1 करोडची आहे आणि त्याच्यामध्ये तुमचे 10 लाखाचे शेअर्स आहेत, म्हणजे किती झाला तुमचा रेशो जो झाला मालकीचा तो 10% झाला. समजा जर तुमच्याकडे त्याच्यातले 30 लाखाचे शेअर आहेत 1 करोड मधले तर तुमचा रेशो किती झाला 30% झाला. समजा तुमच्याकडे 1 लाखाचे आहेत तर तुमचा किती झाला 0.1% झाला. तर हे आहेत तुमच्या मालकीच्या समभागाच्या संख्येच्या प्रमाणात मालकीचे प्रमाण. इथे लिहिले बघा मी, तुमच्या मालकीच्या समभागाच्या संख्येच्या प्रमाणात मालकीचे प्रमाण. कॉमन स्टॉक विरुद्ध प्रेफरन्स स्टॉक मध्ये डिबेट मधील म्हणजे आपण आता एक प्रकारे काय करतोय डिबेट. यातला महत्वाचा फरक काय आहे आपल्याला, मतदानाचे हक्क जे सामायिक शेअर्स येतात दोन्हीकडे पण कसं आहे येतात, जे शेअर धारकांना कंपनीच्या संचालक मंडळाची निवड करण्यात आणि कॉर्पोरेट धोरणावर प्रभाव टाकण्यात भाग पडतात किंवा घेण्यास अनुमती देतात. इथं ज्या वेळेला आपण सामान्य स्टॉक खरेदी करतो त्यावेळेला आपण काय असतो त्याच्यामध्ये अंशतः पार्शियली शेअर होल्डर असतो, त्यांचे समभाग धारक असतो त्यांचे. त्यामुळे आपल्याला काय आहे त्यांच्या संचालक मंडळ निवड करताना किंवा कुठला तरी एखादा निर्णय घ्यायचा आहे कंपनीला त्याचं आपल्याला नोटिफिकेशन आणि ईमेल येतात. पूर्वी फोनवर माहिती बोलणी किंवा आपल्याला फिजिकली स्वरूपात म्हणजे कागदोपत्री यायचं की तुमचं या विषयावर या दिवशी मतदान आहे किंवा आम्ही डायरेक्टर बॉडी आमची बदलणार आहे. आम्ही इकडं तुम्ही जसं बघत असाल की एखाद्या साखर कारखान्याची निवडणूक असू दे, एखाद्या आपल्या लोकल बँकेची निवडणूक असू दे किंवा एखाद्या पतसंस्थेची निवडणूक असू दे, इथं जसं इलेक्शनला लोक उभारतात तसा सेम प्रकार इथं असतो. त्यानंतर पुढे काय लिहिले मी, हे शेअर्स धारकांना लाभांशाचा हक्क देखील देतात. म्हणजे काय, हे जे शेअर होल्डर जे आपण आहोत ह्यांना आपण कॉमन स्टॉक होल्डर असलो तरी आपल्याला लाभांश म्हणजे डिव्हिडंड किंवा इल्ड परतावा म्हणतो त्याला, हे सुद्धा आपल्याला त्यांच्याकडनं हक्क प्राप्त होतात. कंपनीच्या नफ्याच्या एक भाग भागधारकामध्ये वितरित केला जातो. आपण काय आहे भागधारक आहोत म्हणून कंपनीचा जो काही नफा होईल, समजा ती कंपनी आपण आता मगाशी आपण ऍज्युम केली होती की 1 करोडचे आहे, त्या 1 करोड मध्ये समजा जर 1 लाख रुपयाचा जर त्यांना संपूर्ण कंपनीला फायदा झाला म्हणजे 0.1% झाला तर त्या 0.1%च्या रेशोमध्ये तुमचे काय जर शेअर्स आहेत समजा जर 10% असतील तर तुम्हाला 1%च्या म्हणजे 1 लाखाच्या 10% म्हणजे तुम्हाला 10,000 रुपये फायदा झाला असता. तुमचे समजा 10,000चे शेअर आहेत तर तुम्हाला तो फायदा झाला असता किती रुपये 100 रुपये. तर ह्या प्रपोर्शन मध्ये कंपनीच्या नफ्याचा एक भाग भागधारकामध्ये वितरित केला जातो. तर हा कसा वितरित केला जातो, संपूर्ण कंपनीची बॅलन्स शीट मांडल्यानंतर म्हणजे त्यातनं कंपनीचे रेव्हेन्यू म्हणजे आलेलं इन्कम, एक्सपेंडिचर यातनं सगळ्यातनं जाऊन जो रेव्हेन्यू जनरेट होतो म्हणजे नेट प्रॉफिट जो होतो तोच कंपनीचा नफ्याचा भाग मानला जातो आणि तो आपल्याला काय होतो वितरित केला जातो म्हणजे डिस्ट्रीब्यूट केला जातो. म्हणून तुम्हाला मी वारंवार सांगवले डिस्ट्रीब्युशन वितरण हे थोडेसे मराठी इंग्रजी शब्द आहेत, मला मोठ्या मनानं माफ करा. थोडेसे काही इंग्रजी शब्द येऊ शकतात, मला जितकं मॅक्झिमम मराठीमध्ये ट्रान्सलेट करता येते तितकं मी करायचा प्रयत्न केलेला आहे. आता इथं काय लिहिलंय, तथापि या लाभांशाची खात्री नसते. बरोबर आहे ते, आणि ते कंपनीच्या आर्थिक कामगिरीवर अवलंबून असतात. बरोबर आहे, चुकीचं काय आहे यामध्ये मित्रांनो, कारण कसं आहे एखादी कंपनी 1 करोड रुपये घातल्यानंतर जर आपण स्थापन केली आणि तिथनं पुढे ते कंपनीची आर्थिक कामगिरी 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष सगळं चांगलं चालू आहे आणि अनफॉर्च्युनेटली परवा कोविडचा जसा विषय झाला त्यावेळेला कामगारांच्यामुळे बंद पडली किंवा त्यांना येणाऱ्या रॉ मटेरियलमुळे बंद पडली किंवा आणखीन काही आर्थिक त्यांच्या परिस्थितीमुळे बंद पडली तर आपल्याला लाभांश मिळणार आहे का हो, डिव्हिडंड मिळणार आहे का, त्यातनं यील्ड म्हणजे परतावा मिळणार आहे का,
तर नाही मिळणार. म्हणून काय दिले, तथापि या लाभांशाची खात्री नसते. जर कंपन्यांना आपण जे आता शेअर्स घेत असतो मार्केटमध्ये, ह्यांना जर फायदा झाला तरच डिव्हिडंड आहे. कारण मोस्टली असं काय होत नाही. कारण सध्या ज्या कंपन्या आहेत ना सगळ्या, ह्या ज्या सेबीच्या अंडर खाली आणि अंडर सर्वायलन्स असल्यामुळं प्रचंड स्ट्रिक्ट आणि काही ना काही समूह काही ना काही तुम्हाला मिळत असतंय. त्यानंतर काय दिलंय, उच्च परताव्याची संभाव्यता सामान्य स्टॉक्सला आकर्षक बनवते. म्हणजेच काय, उच्च परताव्याची म्हणजे काय, आपल्याला असं वाटतंय की एखादा आपण शेअर्स घेतला, एक 100 रुपयाचा घेतला की नाही बाबा, ह्याला एक 2% 5% जर आपल्याला डिव्हिडंड कंपनीने डिक्लेअर केला किंवा 10 रुपये डिक्लेअर केला, 12 रुपये डिक्लेअर केला, तर काय होईल, आपल्याला काय वाटते, ते व्याज आलं ते आलंच. आपल्याला डिव्हिडंड म्हणजे काय, एक प्रकारे आपल्याला कंपन्यांच्याकडनं मिळणारं व्याज आहे. ते व्याज आलं ते आलं आपल्याला प्लस. आणि ते 100 रुपयाचा शेअर तुमचा जर 120 140 150 रुपये जर असेल, तर ते आणि वर्षी 40-50 रुपये तुमचा तो परतावा नाही का. म्हणून इथं काय दिलंय, उच्च परताव्याची संभाव्यता सामान्य स्टॉकला आपल्याला काय होतंय, ते आकर्षक अट्रॅक्टिव्ह वाटतात ते. परंतु ते उच्च जोखमी सह देखील येतात. जोखीम म्हणजे काय, रिस्क. आता इथं तुम्हाला परत मराठी वर्सेस इंग्लिश शब्द आला बघा. जोखीम म्हणजे काय, इंग्लिशमध्ये रिस्क. म्हणून ते येताना कसे रिस्क मध्ये येतात. समजा तुमच्याकडे 100 रुपयाचा शेअर आहे, तो 80 रुपये झाला असेल आणि कंपनीने 5 किंवा 6 रुपये जर डिव्हिडंड डिव्हिडंड घोषित केला, तर काय उपयोग आहे त्याचा, काही उपयोग नाही डिव्हिडंड तो डिक्लेअर करून. कारण तुमच्या कंपनीच्या स्टॉकची प्राइस किती आहे, खाली आहे. मग अशा वेळेला काय होतंय, कंपनीचं लिक्विडेशन प्रसंगी मालमत्तेवरील दाव्यासाठी शेवटचे असतात. म्हणजे काय, कंपनीचं लिक्विडेशन निघतं, म्हणजे कंपनी विकायला निघती किंवा कंपनी काय होती, बंद पडती. मग अशा वेळेला मालमत्तेवर आपण काय करतो, दावा ठोकतो. त्यावेळेला जे काय होईल ते सगळं फायनल असतंय. मित्रांनो, आता इथं काय लिहिलंय मी, पसंतीचे स्टॉक कोणते आहेत, पसंतीचे शेअर्स, ज्याला प्राधान्य शेअर्स देखील म्हणतात. मगाशी मी पहिल्यांदा उल्लेख केला होता याचा, प्रेफरन्शियल शेअर्स किंवा प्रेफर्ड शेअर्स, यालाच आपण काय म्हणतो, प्राधान्य शेअर्स. हे मराठीतले शब्द आहेत. भागधारकांना विविध फायदे आणि जोखीम देतात. इथं कसं आहे, फायदा आला पण रिस्क आली, हे लक्षात घ्या. उदाहरणार्थ मी तुम्हाला आपल्या ग्रामीण भागातलं उदाहरण सांगतो. आपल्याला कुठेतरी आपल्याला इथनं जयसिंगपूरला जायचं आहे संध्याकाळच्या वेळेला, किंवा जयसिंगपुरात आणि कुठं कोल्हापूरला जायचं आहे. एखादा कोण म्हणला, आपण हात केला कोणाला तरी आणि गाडीवरून चाललाय तो, आणि आपण हात केला की बाबा अमुक अमुक ठिकाणी मी चाललोय आणि अमुक अमुक ठिकाणी आपल्याला इथं सोड, आणि तो माणूस जर सोडणार असेल, लक्षात आलं का, गाडीवरनं, तर तुम्हाला तो जर गाडीनं व्यवस्थित त्यानं प्रॉपर ठिकाणी एखाद्या तुमच्या इच्छित स्थळी सोडला, तर काय झालं, तो तुमचा फायदा झाला. परंतु त्यावेळेला जर तुमची काय लुटमार झाली किंवा तुमच्याकडनं पैसे बिसे काय काढून घेतले, तर ती काय झाली, तुमची जोखीम झाली. म्हणून इथं काय आहे, प्रॉफिट व्हर्सेस रिस्क. लक्षात येते तुमच्या. हे शेअर्स विशेषतः निश्चित लाभांशासह येतात. निश्चित लाभांश म्हणजे काय, ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही हे शेअर्स घेताय, त्याच वेळेला तुम्हाला फिक्स्ड डिव्हिडंड फिक्स घोषित केला असतोय. तुला वर्षाला 12%, 14%, 16%, 8%, जे काय वॉट एव्हर तिने जो रेशो डिक्लेअर केलेला आहे, किंबहुना ते पुढं 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 करणार आहेत, तो आपल्याला पहिल्यांदाच येतो. म्हणजे जसं उदाहरणार्थ आपण बँकेमध्ये एफ डी करायला जातो, तसं तो शेअर्स घेतल्यानंतर तुम्हाला आत्ताच कळते की हा शेअर्स आपल्याला दर वर्षाला काही होऊ दे, आपल्याला हे दरवर्षी पैसे मिळत राहणार. गुंतवणूकदारांना स्थिर उत्पन्न प्रवाह प्रदान करतात. स्थिर उत्पन्न म्हणजे काय, कॉन्स्टंट इन्कम. म्हणजे काय, तुम्हाला दरवर्षी त्याला डिव्हिडंड येणार म्हणजे येणार. लक्षात येते. महत्वाचं म्हणजे प्राधान्य भागधारकांच्या कंपनीच्या कमाईवर आणि मालमत्तेवर सामान्य भागधारकापेक्षा मोठा दावा असतो. हे वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. प्राधान्यधारक भागधारक म्हणजे काय, समजा जर आपण प्रेफर्ड शेअर्स घेतले, तर कंपनीची कमाई म्हणजे समजा कंपनीला जो काय प्रॉफिट झाला त्याच्यावर इतर समभागधारक, मग अशी मी पहिल्यांदा बोललो बघा, रेग्युलर, आपण काय आहे, रेग्युलर शेअर होल्डर आहे, तर आपल्यापेक्षा प्राधान्य भागधारकांचा म्हणजे प्रेफर्ड स्टॉक होल्डरचा सगळ्यात मोठा दावा असतो. म्हणजे त्यांना जास्त किंमत असते आपल्यापेक्षा. शुद्ध गावठी भाषेत बोलतोय मी. याचा अर्थ असा की लाभांश वितरण किंवा कंपनी लिक्विडेशनच्या बाबतीत सामान्य भागधारकापूर्वी प्राधान्यकृत भागधारकांना पैसे दिले जातात. हे लक्षात येते का बघा. सगळ्यात महत्वाचं, समजा डिव्हिडंड डिक्लेअर करायचा आहे किंवा डिव्हिडंड डिक्लेअर झालेला आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे जर प्रेफर्ड शेअर्स असतील, तर तुम्हालाच तो डिव्हिडंड मिळणार, आणि जर राहिलं तर बाकीच्यांना मिळणार. हे लक्षात घ्या. म्हणजे कोण, सर्वसामान्य. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं बघा, जे कॉमन स्टॉक होल्डर्स आहेत,
आणि प्रेफर्ड स्टॉक होल्डर्स, आपण कसं असतंय कॉमन स्टॉक होल्डर्स असतोय, म्हणून आपल्यापर्यंत येणारं जे पर्सेंटेज आहे ना डिव्हिडंडचं, हे कमी असते. येते लक्षात तुमच्या? तथापि सामान्य शेअरच्या विपरीत पसंतीचे शेअर्स सामान्यतः मतदानाचे अधिकार बाळगत नाहीत. म्हणजे कसं आहे, आपण शेअर होल्डर आहे, आपल्याला कसं आहे मतदानाचे अधिकार आहेत. त्यांना अधिकार नाही आहे, कारण त्यांना एकदा सांगितले तुमचं कंपनीचं आमचं काय पण होऊ दे, आम्ही तुम्हाला डिव्हिडंड देणार म्हणजे देणार. म्हणजेच भागधारक सॉरी भागधारक कंपनीच्या निर्णयावर प्रभाव टाकू शकत नाहीत आणि त्यांचं संचालक मंडळ निवडू शकत नाहीत. मग हे कोण निवडून आणतंय? मगाशी मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे हे संचालक मंडळ आपण निवडून देतो. कारण कसं आहे, आपण रेग्युलर स्टॉक होल्डर आहे. विविध प्रकारचे प्राधान्याने शेअर्स जसे की संचयी म्हणजे क्युम्युलेटिव्ह आणि नॉन क्युम्युलेटिव्ह, संचयी आणि असंचयी, क्युम्युलेटिव्ह आणि नॉन क्युम्युलेटिव्ह, इथे इंग्लिश परत मराठीचा शब्द आहे. रिडीम करण्यायोग्य आणि अपरिवर्तनीय म्हणजे ट्रान्सफरेबल प्रेफरन्स किंवा प्रेफर्ड शेअर्स जे फायदे आणि अटींच्या बाबतीत अतिरिक्त फरक देतात, म्हणजे एक्स्ट्राचा जो डिफरन्स आहे ना तो देतात. आता इथं काय बघा लिहिलंय मी, प्राधान्य शेअरचे प्रकार, प्रेफरन्स शेअर्स ज्यांना प्रेफर्ड स्टॉक म्हणून ओळखले जाते, विविध स्वरूपात येतात. प्रत्येक गुंतवणूकदारांना फायद्याचा एक अद्वितीय संच देतात. मगाशी मी बोलल्याप्रमाणे प्रत्येकाला काही ना काही मिळणारच. प्राधान्य समभागाचे प्रकार सामान्यतः त्याचा लाभांश, पेमेंट, अटी, विमोचन आणि रूपांतरण पर्यायाद्वारे वेगळे केले जातात, म्हणजे त्याचं बायपरिक्षण केले जाते. येथे प्राधान्य शेअरचे मुख्य प्रकार आहेत. कुठले मुख्य प्रकार आहेत प्रेफरन्स शेअरचे? क्युम्युलेटिव्ह प्रेफर्ड किंवा प्रेफरन्स शेअर्स. क्युम्युलेटिव्ह म्हणजे संचयी प्राधान्य शेअर्स. या प्रकारच्या पसंतीच्या स्टॉकला त्यांच्या संचयी लाभांश वैशिष्ट्यासाठी नाव देण्यात आलंय. आर्थिक अडचणी म्हणजे प्रेफर्ड शेअर्स मगाशी बोललोय तेच मी तुम्हाला रिपीट करतोय, फक्त मी प्रत्येकाचं बायप्रकेशन द्यावलं इथं तुम्हाला. आर्थिक अडचणीमुळे एखादी कंपनी विशिष्ट वर्षात लाभांश देण्यास असमर्थ असल्यास, मगाशी तुम्हाला मी बोललो कंपनी लॉस मध्ये येऊ दे किंवा काही येऊ दे, म्हणजेच काय झालं, ती डिव्हिडंड द्यायला असमर्थ ठरली आणि त्यानं न भरलेला लाभांश जमा केला जातो. कुठं जमा केला जातो? कंपनीमध्ये किंवा विशिष्ट अकाउंटमध्ये तो मॅनेज केला जातो. त्यानंतरच्या वर्षामध्ये जेव्हा कंपनीचे आर्थिक आरोग्य सुधारते, समजा माझी एक XYZ कंपनी आहे आणि चालू वर्षी मी तुम्हाला डिव्हिडंड नाही देऊ शकलो, तर मी समभागधारक माझ्या आहात शेअरहोल्डर म्हणून मी काय करणार, त्या पैशाची काहीतरी तरतूद करून ठेवणार आणि पुढच्या वर्षी तर पुढच्या वर्षी माझ्या कंपनीची आर्थिक परिस्थिती सुधारली, आरोग्य म्हणजेच परिस्थिती सुधारती, तेव्हा दिले जातात. आणि इथं काय लिहिलंय मी बघा, महत्वाचे म्हणजे सामान्य भागधारकांना म्हणजे कॉमन स्टॉक होल्डर्स, मगाशी जे तुम्हाला मी बोललो कॉमन स्टॉक होल्डर आहेत, त्यांना कोणताही लाभांश वितरित करण्यापूर्वी हे संचित लाभ अदा करणे आवश्यक आहे. म्हणजे काय, हे डिव्हिडंड तुमचा जो साठवून ठेवलेला आहे ना, हा तुम्हाला मी आज नाही पुढच्या वर्षी का विना हा प्रदान करावा लागतो. आता इथं बघा, नॉन क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स म्हणजे असंचयी प्राधान्य शेअरच्या विपरीत, म्हणजे बरोबर अगेन्स्ट आहे बघा इथं. नॉन क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स न भरलेले लाभांश जमा करण्याची परवानगी देत नाही. मगाशी आपल्याला तिथं कसं होतं, संचयीमध्ये आपल्याला ते जमा करायची परवानगी होती. इथं काय आहे, प्रेफरन्स शेअर्स न भरलेले लाभांश जमा करण्याची परवानगी देत नाही. कंपनीने विशिष्ट वर्षात लाभांश जाहीर न केल्यास हे भागधारक भविष्यात न भरलेल्या लाभांशचा दावा करू शकत नाहीत. उदाहरणार्थ आपण आता जर घेतला की मला का डिव्हिडंड मिळालं नाही म्हणून आपण त्या लोकांशी भांडू शकत नाही. आता पुढचं, रिडीम करण्यायोग्य प्राधान्य शेअर्स, हे आता शेवट आलाय. या शेअर्स मध्ये एक वैशिष्ट्य आहे, हे जारी करणाऱ्या कंपनीला पूर्व निर्धारित कालावधीनंतर भागधारकाकडून शेअर्स परत खरेदी करण्याची परवानगी असते. आता उदाहरणार्थ ह्याला आपण एक डिबेंचर्स म्हणा किंवा कन्व्हर्टेबल डिबेंचर्स, नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स असा पण एक इनडायरेक्टली शब्द वापरू शकतो. ऍक्च्युअली अर्थात तसा वापरायला परवानगी नाहीये, तरी पण मी तुम्हाला सांगतो की उदाहरणार्थ मी आता टीम करण्यासारखे जर मी प्रेफरन्स शेअर्स मार्केटला काढले आणि मी सांगितलं मित्रांनो, गृहिणींनो, तुम्ही हे माझ्याकडनं शेअर्स घ्या, की समजा जर काय कंपनीला प्रॉब्लेम झाला तर मी तुमचे शेअर्स परत घेतो, तर हे शेअर्स परत खरेदी करायची परवानगी रिडीम करण्यासाठी कंपनीला देते. ही पूर्तता विशिष्ट तारखेला
किंवा कंपनीच्या विवेक बुद्धीनुसार कधीही होऊ शकते. हे गोष्ट कशी आता तुम्ही जसं बोललो मला वाटल्यावर आहे, मला काय तुम्हाला दिलेच पाहिजेत किंवा न दिलेत असं काय नाही. समजा माझ्या कंपनीची गंगाजळी भरपूर झाली आणि मला वाटलं की तुमच्याकडचे सगळे शेअर्स आहेत हे रिडीम करावेत, रिकॉल करावेत, तर हे मी तुमच्याकडनं रिकॉल करून घेऊ शकतो. आवश्यकतेनुसार भागधारकांची इक्विटी कमी करण्यासाठी कंपनीला लवचिकता प्रदान करते. लवचिकता म्हणजे फ्लेक्झिबिलिटी. आवश्यकतेनुसार आता जसं मी तुम्हाला सांगितलं की नाही मला आता माझ्याकडे इतके पैसे आहेत की मी 1 करोडची कंपनी आणि माझी 10 करोडची कंपनी झाली, मला नाही ना माझे रेग्युलर समजा भागधारकांना किंवा प्रिफरन्स शेअर मध्ये मला तुमचे पैसे ठेवायचे, तुम्हाला डिव्हिडंड वाटायचा, मी एकटा खातो ना, तुम्हाला द्यायची काय गरज आहे. म्हणजेच काय करणार मी इक्विटी म्हणजे तुमचा समभाग आहे ना तो कमी करणार मी. ही तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी आहे ना ही आपली त्या शेअर्स मध्ये असते. अपूर्णीय प्राधान्य शेअर्स हे अनकम्प्लिटेड म्हणायचं, म्हणजे आता मगाशी जे सांगितलं ना त्याच्या उलट शाश्वत प्राधान्य शेअर्स म्हणून ओळखले जाते. हे शेअर्स कंपनीच्या कार्यकाळात रिडीम केले जाऊ शकत नाहीत. आता जे मगाशी सांगितलेले काय करतात आपल्याला रिडीम करता येतात पैसे, इथं काय करता येतात रिडीम नाही. एकदा तुमचं झालं की झालं. कंपनी लिक्विडेशन मध्ये गेली किंवा ऑपरेट करणे बंद केले तर जे शेअर्स रिडीम करता येतात. म्हणजे कंपनी पूर्णपणे बंद पडली, लक्षात येते का, आणि तिथनं पुढे कंपनीचं जे काय होईल त्यावेळेला काही सेबीने जर त्यांना ऑपरेट करणं बंद केलं तरच हे शेअर तुम्हाला रिडीम करता येतात. कारण त्याची व्हॅल्यू तीच मिळेल ही गॅरंटी नाही. सहभागी प्राधान्य शेअर्स, आता याच्यामध्ये कसं असतंय, सहभागी प्राधान्य शेअरचे भागधारक परताव्याचे म्हणजे इल्ड रिटर्न्स उच्च क्षमतेचा म्हणजे चांगले मिळतात ना, उच्च क्षमतेचा आनंद घेतात. निश्चित लाभांश प्राप्त करण्या व्यतिरिक्त म्हणजे तुम्हाला फिक्स तर डिव्हिडंड मी दिलेलाच आहे प्रेफर्ड मध्ये, त्यांना कंपनीच्या अतिरिक्त नफ्यात वाटा मिळण्याचाही हक्क आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला जर हे दिलेले आहेत प्रेफरन्स शेअर्स दिलेले आहेत, लक्षात येते का बघा, तुम्हाला मी दरवर्षी ठराविक डिव्हिडंड फिक्स डिव्हिडंड देतोय, प्लस तुम्हाला माझ्या कंपनीला काय 1,00,000-2,00,000 रुपये फायदा झाला तर त्याच्यात आणि नफ्यात तुम्हाला मी वाटा देतोय. शिवाय लिक्विडेशनच्या बाबतीत म्हणजे समजा माझी कंपनी भविष्यकाळात लिक्विडेशनला गेली म्हणजे माझी कंपनी बंद पडली आणि मी विकायला काढली, लिक्विडेशनच्या बाबतीत सर्व कर्जदार म्हणजे माझे जे कर्जदार आणि प्राधान्य भागधारकांची परतफेड केल्यानंतर, म्हणजे तुम्हाला मी वारंवार बोलवलोय, समजा मी तुम्हाला प्रेफरन्स शेअर दिले असतील, प्रेफरन्स शेअर म्हणजेच प्राधान्य भागधारकांची परतफेड केल्यानंतर उर्वरित मालमत्ता देखील या भागधारकासह सामायिक केल्या जातात. सामायिक म्हणजे सामायिकरित्या वाटल्या जातात. आता ह्याच्या उलट गैरसहभागी प्राधान्य शेअर्स, हे भागधारक केवळ लाभांशाच्या निश्चित दरासाठी पात्र आहेत. म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, फक्त डिव्हिडंड आणि लिक्विडेशन नंतर जास्त नफा किंवा मालमत्ता सामायिक करत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ आता आपण कॉमन स्टॉक होल्डर आहे, ह्यात तुम्हाला ते तुमचं तुम्हाला लाभांश दिला, लिक्विडेशन झाल्यानंतर जास्त नफा किंवा मालमत्तामध्ये तुम्ही सामायिक व्हायचं काही कारण नाहीये. परिवर्तनीय पसंती समभाग हा प्रकार भागधारकांना विशिष्ट कालावधी संपल्यानंतर त्याचे प्राधान्य समभाग सामान्य समभागामध्ये रूपांतरित करण्याचा विशेष अधिकार देतो. हे वैशिष्ट्य गुंतवणूकदारासाठी आकर्षक असू शकते कारण ते परवानगी देते. परिवर्तनीय पसंती समभाग म्हणजे काय, ट्रान्सफरेबल प्रेफर्ड शेअर होल्डर हा प्रकार काय करतो, भागधारकांना विशिष्ट कालावधी समजा 5 वर्षाचा 10 वर्षाचा, तर त्यांचे त्यांचे प्राधान्याने प्रेफरन्स शेअर्स आहेत ना हे रेग्युलर म्हणजे आपल्यासारख्या आपण जे शेअर होल्डर आहे ना अशा समभागामध्ये काय करायचं देतो, ट्रान्सफर करा म्हणतो, ट्रान्सफर करण्याचा विशेष अधिकार देतो. हे वैशिष्ट्य गुंतवणूकदारासाठी आकर्षक असू शकते कारण ते तशी परवानगीच देते. गुंतवणूकदार म्हणजे कोण, तुम्ही आणि मी. आता मी थोडस इंग्रजीमध्ये येतं याचं बायपर्केशन दिलेलं आहे. इथं लिहिलंय मी सगळ्यात वर कॉमन स्टॉक आणि इथं प्रेफर स्टॉक. आता बघा इथं एक एवढं सगळं मी माहिती सांगितली की तुम्हाला एकाच चार्ट मध्ये माहिती कळेल. आता ही इंग्लिश मध्ये हे झालं की मी मराठी चार्ट केलाय. आता याच्यामध्ये मी काय लिहिलंय बघा, ओनरशिप इथे काय लिहिलंय, कॉमन स्टॉक होल्डर तुम्ही नेहमी काय असतो, इथं काय लिहिलंय बघा, यस दिले का इथं, यस म्हणजे इथं काय आपली ओनरशिप आहे. प्रेफरन्स स्टॉक मध्ये काय आहे, आपली ओनरशिप नाही आहे. कॅश फ्लोज कॅश इनफ्लोज म्हणजे येणारे पैशाचा जो फ्लो आहे काय आहे, लेस प्रेडिक्टेबल लोअर. म्हणजे आपण ज्यावेळेला सर्वसाधारण समभागधारक असतो त्यावेळेला आपण याचं काय प्रिडिक्शन म्हणजे काय म्हणतात भविष्य किंवा ज्योतिष काय सांगू शकतो का, लोअर लेवल नाही. इथं कसं असते प्रेफर्ड स्टॉक मध्ये कसं असते, मोर प्रिडिक्टेबल. आपण इथं हे करू शकतो की नाही मला हे एवढं एवढं मिळणार आहे आणि एवढं एवढं आहे, हे इथं आपण तुम्हाला सांगू शकतो. वोटिंग राईट्स इथं लिहिले बघा मी, वोटिंग राईट्स म्हणजे मतदानाचे हक्क. तर इथं काय आपल्याला आपण रेग्युलर समभाग आहे की नाही, इथं आपण
येस आहे तिथं मतदानाचे. तर इथं प्रेफर्ड स्टॉक मध्ये तुम्हाला मतदानाचा अधिकार नाही. त्याचं कारण की तुम्हाला दरवर्षी फिक्स डिव्हिडंड दिलेला आहे. त्याच्यानंतर बोर्डला रिप्रेझेंटेशन करायचं आहे. वेल रिप्रेझेंटेटेड अँड इन कंट्रोल. मगाशी जसं तुम्हाला सांगितलं, ज्या ज्या वेळेला आपली सभा असेल त्यावेळेला आपल्याला मेल आलेला असेल, तुम्ही सभेला हजर राहावा, त्यांच्या अटेंडन्स दाखवा, ज्या वेळेला वोटिंग करायचं त्यावेळेला वोटिंग करा. इथं काय आहे, सम वॉट रिप्रेझेंटेड अँड रेअरली इन कंट्रोल. रेअरली म्हणजे अगदीच तुम्हाला जर वाटलं भांडायचं आहे तरच तुमच्याकडे तुम्ही त्यांच्याशी रेअरली भांडू शकता. इथं काय आहे बघा, आता मेन आयटम पुढचा डिव्हिडंड पेमेंट ऑर्डर. आता कॉमन स्टॉक मध्ये काय आहे बघा, रेग्युलर मध्ये आफ्टर डेट होल्डर्स अँड प्रेफर्ड स्टॉक होल्डर्स म्हणजे काय, पहिल्यांदा सगळ्या खरेदीदारांचं आणि यांचं सगळं भागवून झालं की मग आपल्याला आपण कसं आहे नंबर लागतो प्रेफर्ड. आणि इथं कसं आहे, आफ्टर डेट होल्डर्स फक्त कर्जदारांचं झालं की इथं नंबर लागतो. फिक्स्ड डिव्हिडंड, आता आपण जे कॉमन स्टॉक होल्डर आहे इथं काय आहे, नो आहे. आणि मी पहिल्यापासून काय सांगत आलोय, इथं येस आहे. काय आहे, फिक्स्ड डिव्हिडंड आहे, दिलेलंच आहे, पहिल्या दिवशीच तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर इथं काय आहे, फर्म्स ऑब्लिगेशन टू पे डिव्हिडंड्स. इथं नॉट ऑब्लाइज्ड आणि इथं ऑब्लाइज्ड आहे, म्हणजे त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार आहे. इथे लक्षात. आता हेच मी इथं मराठीत केले, अति सोपं आहे. हिचा तर तुम्ही फोटो काढून ठेवा मित्रांनो, गृहिणीनो. आता इथं बघा, सामूहिक साठा विरुद्ध प्राधान्यकृत साठा म्हणजे कॉमन स्टॉक वर्सेस पेपर स्टॉक. जे पहिलं स्लाइड तुम्हाला मी दाखवली होती त्यात हे शब्द होते बघा. यात आता मी दोन्हीकडे कंपॅरिझन दिले. कॉमन स्टॉक मध्ये काय आहे बघा, मतदानाचा हक्क प्रदान करते. इथं ह्याच्यामध्ये प्रेफर्ड स्टॉक मध्ये काय आहे, प्राधान्यकृत साठा सहसा मतदानाचा हक्क देत नाही. त्यानंतर आता कॉमन स्टॉक मध्ये काय बघा, भागधारकांना कंपनीच्या निर्णय प्रक्रियेत भाग घेण्याची परवानगी देते. मगाशीच सांगितलं मी तुम्हाला. इथं काय आहे, भागधारकांना सहसा निश्चित लाभांशाची खात्री दिली जाते. की लाभांशाची म्हणजे पुन्हा डिव्हिडंडचा विषय आला, लक्षात येते का बघा. निर्णय घेण्याचा नाही, तुम्हाला लाभांश द्यायलाय ना तर तुम्ही गप्प बसायचं. आता पुढचं बघा, आपण कॉमन स्टॉक होल्डरना कसं आहे, उलट याच्या व्हाईस वर्ष आहे बघा. आता इथं काय दिलंय, लाभांशाची खात्री दिलेली आहे, कारण पहिल्या दिवशी डिक्लेअर केलाय. इथं कसं आहे बघा, त्याच्या उलट लाभांशाची हमी दिली जात नाही आणि कंपनीच्या आर्थिक कामगिरीच्या आधारे त्यात चढ उतार होतात. मगाशी जसं तुम्हाला मी सांगितलं, माझ्या जे करोडची कंपनी आहे ती 10 करोडला पण जाईल, नाही तर 10 लाखाला पण येईल. इथं चढ उतार असतात. त्यानुसार म्हणून मी काय करतो, कोणालाही तुम्हाला मी माझ्याकडनं डिव्हिडंड किंवा लाभांश यील्ड परतावा किती झाला सांगू शकत नाही. इथं तसं नसतंय. इथं पसंतीच्या भागधारकांचा मालमत्ता आणि मालमत्ता आणि कमाईवर जास्त दावा असतो. ज्यावेळी तुम्हाला मी प्रेफरन्स शेअर्स अलॉट करतो ना, म्हणजे मी देतो ना तुम्हाला, त्यावेळेला तुमचा माझ्या मालमत्तेवर आणि मी जे काही इन्कम मिळवणार ना त्याच्यात सगळ्यात जास्त तुमचा हक्क असतो माझ्यावर, हे लक्षात घ्या. आता इथं बघा, शेवटचा पॉईंट, लिक्विडेशनच्या बाबतीत सामान्य शेअर होल्डर्सना शेवटचे पैसे दिले जातात. हा म्हणजे आपण आता इथं कॉमन स्टॉक शेवटचे पैसे म्हणजे तिथं विषय संपला तुमचा. आणि लेनदार म्हणजे कर्जदार आणि प्राधान्यकृत भागधारकानंतर म्हणजे कोणा प्राधान्यकृत म्हणजे हे प्राधान्यकृत भागधारकानंतर सामान्य समभागामध्ये भांडवल वाढीची उच्च क्षमता असते. तिथनं पुढे जे काय होईल ते होईल. इथं तसं नाही आहे. आता इथं कसं आहे बघा, उलट लिक्विडेशन झाल्यानंतर म्हणजे कंपनी माझी बंद पडली आणि त्यानंतर मी लिक्विडेशन झालं म्हणजे विकायला काढली. लिक्विडेशन झाल्यास त्यांना सामान्य भागधारकासमोर पैसे दिले जातात. म्हणजे कोण, हे बघा इथं आपण आलो बघा, ह्याच्या बरोबर इथं उलट आहे. लिक्विडेशन झाल्यास त्यांना आपण सामान्य बघतो त्यांच्या समोर आपल्याला पैसे दिले जातात. पसंतीचे स्टॉक तुलनेने स्थिर परतावा देतात. म्हणजे कुठले, हे प्रेफर्ड स्टॉक. पुन्हा पुन्हा मी तेच सांगेन, प्रेफर्ड स्टॉक तुलनेने स्थिर परतावा, कारण काय एकदाच तुम्हाला 8 ते 10% दिलेलं आहे. आणि हे कसं असतंय, अस्थिर कमी असतात. म्हणजे स्टॅबिलिटी ह्याला कशी असते, बऱ्यापैकी असते. आणि हे आपण जे घेतो त्याला स्टॅबिलिटी नाही आहे, हे लक्षात घ्या. दोन्हीकडे बरोबर आहे ना मी बोलतोय ते, की इथं कॉमन स्टॉक मध्ये कसं आहे, आपल्याला स्थिर आहेत आणि इथं कसं आहे, कमी असतील आहेत. कारण इथे एकदा तुम्हाला डिव्हिडंड सोडलं की तुम्हाला बाकीच काहीच मिळत नाही हो. आता आपण हे प्रेफर्ड स्टॉक विरुद्ध कॉमन स्टॉक बघितलं. आपण पुढच्या भागात आपण बघणार आहे लार्ज कॅप स्टॉकची माहिती. लार्ज कॅप स्टॉक कुठले असतात, किती असते, त्याची कंपॅरिझन कशी होती, काय होती, त्याची पूर्ण माहिती, ही संपूर्ण माहिती तुम्हाला पुढच्या लार्ज कॅपच्या स्टॉकमध्ये मॅडम मी मित्रांनो आणि गृहिणींनो आणि माझ्या वडीलधाऱ्यांना व्यक्तीने सांगणार आहे. तुम्हाला जर मी आज आज जो झालेला एपिसोड आहे किंवा दाखवलेला व्हिडिओ आहे, हा जर आवडला असेल तर तो व्हिडिओ सबस्क्राईब करा.
त्याला लाईक करा. तुमच्या त्या संदर्भात काही शंका असतील किंवा आणि काय मला माझ्याकडनं अपेक्षित असेल तर ते कॉमेंट बॉक्समध्ये टाका. आणि सर्वांना एक हात जोडून विनंती आहे की हा मराठी शेअर मार्केटचा जो एपिसोड्स असतात ना, हे तुमच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये शेअर करा. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.